हॅलो फ्रेंड्स. तर आता झालेल्या ॲग्रिकल्चर MPSC मेन्स त्याच्यातला हा पेपर 2 बद्दल आज थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत. तर बेसिकली हा बघायला जर गेला पेपर, तर थोडासा जर पेपरचं अनालिसिस करायचं म्हटलं तर पेपरमध्ये थोडंसं आपण म्हणूया की लेंदी प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि सेकंडली याच्यामध्ये झालेलं आहे की थोडीशी ट्रिकी क्वेश्चन्स याच्यामध्ये यूज केले, क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये फ्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे झाल्यानंतर काही क्वेश्चन्स तुम्हाला अनालिटिकली विचारलेले आहेत. सो बेसिकली एक्सपेक्टेड नव्हतं की अशा पद्धतीचा पेपर येऊ शकतो, किंवा ज्यामध्ये 15-20 मार्काचे जे काही क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात त्यांनी ते 10-10 मार्काला टाकलेले आहेत. त्यामुळे थोडासा लेंदी झालेला आहे पेपर. बाकीच्या विद्यार्थ्यांची जी काय प्रतिक्रिया आहे वगैरे, त्यांना कसे गेलेत पेपर, हे थोडंसं अजून हे समजायला थोडासा वेळ लागू शकतो. पण ऍक्च्युली पेपर कसा होता, काय होतं ह्याच्यामध्ये, कुठं कुठं आपल्याला असं वाटलं की ह्याच्यामध्ये लेंदी क्वेश्चन्स विचारलेले आहेत किंवा थोडंसं अनालिटिकल विचारलेले आहेत क्वेश्चन्स, हे आज आपण बघूया. तर सगळ्यात महत्वाचं काय, जेव्हा तुम्ही पेपर बघत असता तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की हे जे काय इम्पॉर्टंट थिंग्स आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा वाचून घ्यायचे. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. कारण बरेच मुलांचं काय होतं की गडबडीमध्ये, कारण एक्झाम मध्ये असं असतं की 3 तासामध्ये तुम्हाला सगळे 20 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात किंवा 20 ते 22 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी काय करतात, हे वाचतात बेसिकली, पण वाचून सुद्धा झाल्यानंतर सुद्धा गडबडीमध्ये काय होतं, ते एका फ्लो मध्ये आन्सर लिहायला चालू करतात. त्याच्यामुळे कदाचित असं होतं की हे पहिल्या 6 पैकी जे काही 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात ह्याच्यातले तुम्ही डायरेक्टली 4 लिहून टाकता. पण बेसिकली प्रॉब्लेम काय होतो याच्यामध्ये, की मग तुमचे ते चौथ्या प्रश्नाचं जे काही मार्किंग आहे ते काउंट केलं जात नाही. सेकंडली याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की तुमचा वेळ भरपूर जातो, स्पेस वाया जाते. तर बरेच जणांनी सप्लिमेंट मागितली होती तुमच्या एक्झाम हॉलमध्ये, पण बेसिकली त्यांना सप्लिमेंट मिळालं नाही. कारण का बघायला गेलं तर जवळजवळ 50 पेजेसचं आपण म्हणूया की बुकलेट होती, 50 पेजेसची बुकलेट होती. तर बऱ्याच जणांनी काय केलं की प्रत्येक आन्सर हे वेगवेगळ्या पेजवरती लिहिलं आणि याच्यामुळं स्पेस वाया गेली. सेकंडली काय झालं, बरेच विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा क्वेश्चन्स अटेम्प्ट केले चुकीनं का असताना, पण बेसिकली ह्याच्यामुळे काय झालं की तुमचे पेजेस वाया गेले. आणि हे झाल्यामुळं तुमचं पुढचे जे काय तुम्हाला लागणारा जो काही स्पेस होता तो तुम्हाला कमी पडला, वेळ पण याच्यामध्ये कमी पडला, लक्षात घ्या. त्यामुळं वाचत असताना पहिल्यांदा पेपर हातात आल्या आल्या पहिल्यांदा हे वाचून घ्या व्यवस्थितपणे, जे तुम्हाला पहिल्या 6 पैकी 3 प्रश्न फक्त अटेम्प्ट करायचे आहेत. पुढच्या 4 प्रश्नापैकी म्हणजे 7 ते 10 प्रश्नापैकी तुम्हाला 2च प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. आणि क्वेश्चन नंबर 11, 12, 13, 14 याच्यामध्ये 3-3 सब क्वेश्चन्स होते. तर 3-3 सब क्वेश्चन्स पैकी फक्त तुम्हाला 2-2 सब क्वेश्चन्स लिहायचे होते. म्हणजे ऑप्शन्स ह्याच्यामध्ये होते, लक्षात ठेवा. कंपल्सरी 11, 12, 13, 14 जरी कंपल्सरी असला तरी त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्सला तुम्हाला ऑप्शन्स होते. आणि 15 आणि 16 पैकी एकच क्वेश्चन कोणता तरी अटेम्प्ट करायचा होता. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात देऊन वाचणं एक्सपेक्टेड होतं, फर्स्ट थिंग. तर आता क्वेश्चन्स बघूया की क्वेश्चन्स काय काय होतं. सो सी, फर्स्ट, डिफाइन बायोटिक स्ट्रेस and list different mechanism of insect resistance in the crop plant and explain in brief antizoonosis. तर हा प्रश्न जर बघायला गेला तर हा प्रश्न तुमच्या प्लांट ब्रीडिंग मध्ये पण आहे. प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण हे वाचतो, ऍक्च्युली प्लांट ब्रीडिंग मध्ये हे आपण वाचतो. तर प्लांट ब्रीडिंग मधला हा टॉपिक आहे. जरी तो तुम्हाला प्रश्न बायोटिक स्ट्रेस, इन्सेक्ट रेजिस्टंट हा तुम्हाला जरी एंटोमॉलॉजी मध्ये वाटत असला तरी सुद्धा तो आपण प्लांट ब्रीडिंग मध्ये सुद्धा वाचतो आणि एंटोमॉलॉजी मध्ये पण वाचतो. सो यू कॅन टेक दिस क्वेश्चन ॲज अ प्लांट ब्रीडिंग वाला टॉपिक, और यस अगेन एंटोमॉलॉजीचा सुद्धा तुम्ही टॉपिक बघू शकता. पण मोर वी आर इंटरेस्टेड इन दिस टाइप ऑफ टॉपिक इन द प्लांट ब्रीडिंग, नॉट इन द एंटोमॉलॉजी. ठीक आहे. तर हा एक प्रश्न होता. पण हा प्रश्न बघा की फक्त 5 मार्काला प्रश्न होता. म्हणजे हे जर का तुम्ही एक्सप्लेन जरी करत गेला तरी एक्सप्लेनेशन साठी तुम्हाला एक पेक्षा जास्त काय लागणार, पेज लागणार आहे. तर हा पण प्रश्न थोडासा लेंदी, पण खूप मोठा नाही, पण थोडासा लेंदी होता. सेकंड, डिफाइन मॉलिक्युलर मार्कर्स. डिफाइन मॉलिक्युलर मार्कर्स, एंडलेस डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युलर मार्कर्स अँड एक्सप्लेन इन ब्रीफ ऍडव्हान्टेजेस ऑफ मार्कर असिस्टेड सिलेक्शन. बघा ह्याच्यामध्ये कसं त्यांनी थोडंसं ट्विस्ट केलंय की इथं त्यांनी मास सिलेक्शन विचारलंय. काय विचारलंय? मास सिलेक्शन, मॉलिक्युलर असिस्टेड सिलेक्शन विचारले इन द क्रॉप प्रोडक्शन. जर काय तुम्ही मॉलिक्युलर मार्कर असिस्टेड सिलेक्शन जर काय ऍप्लिकेशन बघितला किंवा ऍडव्हान्टेजेस बघितला, नाही म्हटलं तर एक 10-15 तुम्ही ऍडव्हान्टेजेस लिहू शकता याचे, किंवा ऍप्लिकेशन्स लिहू शकता. पण तेवढी आपल्याकडे स्पेस नाहीये. पण ह्याच्यामध्ये काय लिहायचं होतं तुम्हाला, मॉलिक्युलर मार्करची डेफिनेशन लिहायची होती. आणि सेकंडली काय, काही तुम्हाला मॉलिक्युलर मार्कर्स एनलिस्ट करायचे होते.
RFLP असेल, AFLP असेल, STR मेथड असेल, ठीक आहे, STR मॉलिक्युलर मार्कर असेल, हे इनलिस्ट करून मग तुम्हाला काय करायचं होतं, मॉलिक्युलर असिस्टेड सिलेक्शनचं, मॉलिक्युलर मार्करचं नाही तर मॉलिक्युलर असिस्टेड सिलेक्शनचं ऍडव्हान्टेजेस लिहायचे होते. ठीक आहे, हा सेकंड प्रश्न होता. देन थर्ड अगेन क्वेश्चन नंबर 1B मध्ये फोटोसिंथेसिसला डिफाईन करायचं होतं. आता फोटोसिंथेसिस याच्यामध्ये प्रॉपर डेफिनेशन येणं एक्सपेक्टेड आहे. सेकंडली ह्याची तुम्हाला केमिकल रिएक्शन तुम्ही लिहू शकता. सो केमिकल रिएक्शन वॉज एक्सपेक्टेड की तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. मग सेकंड सब क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन इन ब्रीफ फॅक्टर्स अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस. मग ह्याच्यामध्ये एक्सटर्नल फॅक्टर आणि इंटरनल फॅक्टर तुम्ही या दोन सेक्शन मध्ये डिवाइड करून तुमचं तुम्हाला आन्सर लिहिता येत होतं. नाउ द क्वेश्चन नंबर 1B मध्ये अगेन डिफाईन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. अगेन हा प्रश्न आपण सेक्शनल टेस्ट मध्ये आपण ऑलरेडी विचारलेला आहे की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे काय आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचे ऍप्लिकेशन्स विचारलेत प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचे इन द क्रॉप इम्प्रुव्हमेंट मध्ये. सो बेसिकली ऑक्सिन, जिब्रालिन्स, सायटोकायनिन्स असतील किंवा ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलिन यांचं सगळ्यांचं तुम्हाला काय लिहायचं होतं, त्यांचा रोल लिहायचा होता क्रॉप इम्प्रुव्हमेंट मध्ये बेसिक. ठीक आहे, तर हा सेकंड एक पॉइंट. इट वॉज द फर्स्ट क्वेश्चन. देन द सेकंड क्वेश्चन, शेड्युलिंग ऑफ इरिगेशन. शेड्युलिंग ऑफ इरिगेशन ह्याला एक्सप्लेन करायचं होतं थोडक्यात. शेड्युलिंग ऑफ इरिगेशन काय असतं, कशासाठी करणं एक्सपेक्टेड आहे, हे तुम्हाला लिहिणं एक्सपेक्टेड होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग हे झाल्यानंतर डिफरंट क्रायटेरियाज अडॉप्टेड फॉर इरिगेशन शेड्युलिंग. गिव्ह द डिफरंट क्रायटेरिया. कोणकोणते क्रायटेरियाज आहेत ज्याच्यावरती तुम्ही इरिगेशन शेड्युलिंग करता हे तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. आणि ते मेन्शन केल्यानंतर त्याच्यानंतर एखादी डिटेलमध्ये तुम्हाला लिहायचं, एकच डिटेलमध्ये लिहिणं एक्सपेक्टेड होतं. अगेन इट वॉज वन ऑफ द इझी क्वेश्चन. that defined farming systems. Next, list out how you will evaluate cropping and farming system and explain any one criteria in detail. आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन, ट्रिकी म्हणण्यापेक्षा हा थोडासा डिफिकल्ट, कारण तुम्हाला इथे इंडायसेस वेगवेगळे लिहायचे होते. म्हणजे इंडायसेस बरेचसे इंडायसेस आहेत, मला वाटतं जवळजवळ 8 ते 10 इंडायसेस आहेत. ते 8 ते 10 इंडायसेस तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन्शन करायचे होते आणि त्याच्यातला एक इंडायसेस तुम्हाला एक्सप्लेन करायचं होता. म्हणजे इंडायसेस मध्ये तुम्हाला फॉर्म्युलास पण येतील. मग थोडंसं याच्यामध्ये लिहिणं थोडंसं डिफिकल्ट होतं ज्यांनी पाठ नाही केलेले त्यांना, कारण का भरपूर इंडायसेस आहेत, ते इंडायसेस तुम्हाला पाठ करायचे होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3A, डिफाईन सॉइल फर्टिलिटी अँड सॉइल प्रोडक्टिव्हिटी. सॉइल फर्टिलिटी प्रोडक्टिव्हिटी. आय वॉज एक्सपेक्टिंग की ह्याच्यावरती तुम्हाला एक डिफरन्सेस विचारला जाईल. सॉइल प्रोडक्टिव्हिटी अँड फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी वरती डिफरन्शिएट करा, पण याच्यावरती प्रश्न काय आला, डेफिनेशन फक्त. आणि सेकंड सब क्वेश्चन याच्यामध्ये होता, स्टेट डिफरंट अप्रोचेस. त्यासाठी इव्हॅल्युएशन ऑफ सॉइल फर्टिलिटी. सॉइल फर्टिलिटी इव्हॅल्युएशन आपण कोणत्या अप्रोच नुसार करतो हे तुम्हाला इथं लिहायचं होतं. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉइल टेस्टिंग अँड प्लांट टेस्टिंग. वन ऑफ द इझी क्वेश्चन अगेन. ऑब्जेक्टिव्ह काय काय होते सॉइल टेस्टिंगचे आणि प्लांट टेस्टिंग, कशासाठी आपण सॉइल टेस्टिंग करायचं आणि सॉइल प्लांट टेस्टिंग कशासाठी करायचं हे तुम्हाला लिहायचं होतं. वन ऑफ द इझी अगेन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4A, क्लासिफाई फीडिंग स्टफ ऑफ द लाईव्हस्टॉक्स. डिस्क्राइब इन डिटेल डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन ऑफ लिपिड्स इन द रुमिनंट्स. म्हणजे लाईव्हस्टॉक स्टफ जे आहेत किंवा लाईव्हस्टॉकचे फीडिंग स्टफ्स आहेत, म्हणजे त्यांचं जे काही खाद्य आहेत त्यांना तुम्हाला इथं क्लासिफाय करायचं होतं. आणि हे झाल्यानंतर डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन लिपिड्सचं कसं होतं रुमिनंट्स मध्ये, लिपिड्सचं. सो वी हॅव टू राईट ओनली विथ रिस्पेक्ट टू द स्पेसिफिक विथ रिस्पेक्ट टू द लिपिड्स, हे लिहायचं होतं. Then enlist and describe factors affecting quality of milk in cow. Again, one of the easy question again here. Question number 5A, discuss the major causes of inflation and suggest effective measures to control it. One of the easy question. हे आपण आपल्या सेक्शनल टेस्ट मध्ये पण विचारला होता क्वेश्चन. सो आय थिंक सो सेम फॉर्मॅट मध्ये आपण क्वेश्चन विचारला होता की इन्फ्लेशनचे कॉजेस काय काय आहेत आणि इफेक्टिव्ह मेजर्स. मग याच्यामध्ये तुम्ही डिमांड आणि सप्लाय फॅक्टर्स तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता आणि मेजर्स तुम्हाला याच्यामध्ये लिहिता येतात. गव्हर्नमेंट पॉलिसीज, आरबीआयचा रोल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिता येतात. क्वेश्चन नंबर 5B, इव्हॅल्युएट स्टार्टअप इंडिया स्कीम फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन इंडिया. आता हा थोडासा क्वेश्चन जो आहे तो थोडासा अनालिटिकल म्हणूया आपण, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं होतं. आता इव्हॅल्युएट म्हटलं बेसिकली काय करणं एक्सपेक्टेड होतं की स्टार्टअप इंडिया जी काही स्कीम आहे ती कशी फायदेशीर राहिली आणि त्याच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक्स होते आणि त्याला आपण काय काय पुढं सजेशन्स प्रोव्हाइड करू शकतो. तुम्हाला ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करायच्या होत्या. बघा याच्यामध्ये काय काय लिहिणं एक्सपेक्टेड होतं. इव्हॅल्युएट म्हटलंय, काय म्हटलंय, इव्हॅल्युएट.
सो वेन यू से इव्हॅल्युएशन आपण जेव्हा करतो तेव्हा आपण काय म्हणतो हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे, किंवा हे ह्यांनी हे जे काय फायदे झालेले आहेत आणि हे तोटे झालेले आहेत हे अशा पद्धतीने आपल्याला इथे मेन्शन करायचं होतं. सो व्हॉट यू नीड टू डू, ऍडव्हान्टेजेस ऑर अचिव्हमेंट्स, ऍडव्हान्टेजेस किंवा लिहायचे किंवा अचिव्हमेंट्स तुम्हाला लिहायचे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस लिहायचे किंवा बेसिकली डिसएडव्हान्टेजेस लिहायचे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायच्या. आता मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं की जेव्हा प्रत्येक टेस्टला मी तुम्हाला सांगत गेलोय प्रत्येक टेस्टच्या डिस्कशनला की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करणं एक्सपेक्टेड आहे. जेव्हा डिसएडव्हान्टेजेस चॅलेंजेस लिहिताय मग तुम्हाला ह्याच्यामध्ये वे फॉरवर्ड द्यायची गरज असते. वे फॉरवर्ड. आता बेसिकली असा क्वेश्चन एक्सपेक्टेड नव्हता की स्टार्टअप इंडिया स्कीमची बेसिकली तुम्हाला इव्हॅल्युएशन विचारलं असेल. थोडासा हा क्वेश्चन जो आहे तो थोडासा अनालिटिकल अप्रोच वरती जातो बेसिकली, पण ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये थोडंसं काय करणं एक्सपेक्टेड होतं, काही डाटा टाकायची गरज होती. डाटा से फॉर एक्झाम्पल की युनिकॉर्न इंडस्ट्रीज किती एस्टॅब्लिश झाले इंडियामध्ये, किंवा आयपीआर किंवा पेटंट्स फाईल करण्याची संख्या किती न वाढली. मग ह्या सगळ्या जो काही डाटा आहे तर हे येतं, किंवा फंडिंग स्टार्टअप्सला आपण कशा पद्धतीने केलो, किती केलं बेसिकली, ह्याच्यामध्ये रिजनल लेवलवरती रिजनल डिस्पॅरिटी कशी कमी झाली, किंवा जे काही तुमचे एक्सपोर्ट्स वगैरे आहेत एक्सपोर्ट कसं आपलं वाढत गेलं. मग हे स्टार्टअप इंडिया स्कीम मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिणं एक्सपेक्टेड होतं. नाउ सी क्वेश्चन नंबर 6A काय म्हणतं, एनलिस्ट insect pest infecting mango due the nature of damage and management practices of mango hopper and stem borer. I was not expecting की तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन पडेल. बेसिकली पेस्ट ऑफ द एनी क्रॉप माझं एक्सपेक्टेशन अजिबात नव्हतं. माझं एक्सपेक्टेशन होतं की तुम्हाला ह्याच्यावरती डिसीजेस विचारतील, त्यांनी पेस्ट विचारले, नॉट एन इश्यू. बट ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करणं एक्सपेक्टेड होतं, एनलिस्ट करायचे होते तुम्हाला मँगोचे पेस्ट. पण आता लक्षात घ्या इथं दोन ऑलरेडी पेस्ट मेन्शन आहेत. आता हे क्लासमध्ये आपण शिकलो होतं की ह्यांना टॅकल कसं करायचं हॉपर आणि बोररला. पण आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की याचं पेस्टचं एनलिस्ट करायला विचारलं होतं, पण एनलिस्ट करून फक्त चालणार नाही, तुम्हाला त्यांचे सायंटिफिक नेम पण लिहायला लागतील. सायंटिफिक नेम सुद्धा लिहिणं एक्सपेक्टेड होतं. सो सायंटिफिक नेम हॅज टू बी रिटन आणि ह्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं. देन डिस्क्राइब व्हेरियस एन्झाइम्स इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस ऑफ पॅथोजेनेसिस बाय फंगल प्लांट पॅथोजन. डिफिकल्ट क्वेश्चन, वन ऑफ द डिफिकल्ट. नॉर्मल एन्झाइम्स आपल्याला लक्षात राहत नाहीत, आपल्याला C3 अँड C4 मधले एन्झाइम्स लक्षात राहत नाहीत. हे एन्झाइम्स कसे लक्षात राहणार पॅथोजन मध्ये. सो इट वॉज अ डिफिकल्ट क्वेश्चन. जर काय तुम्हाला हे जर क्वेश्चन येत नसेल तर मँगोचा तर विषयच येत नाही, मँगो डायरेक्टली वी कॅन एलिमिनेट. सो हा क्वेश्चन बरेच जणांनी अटेम्प्ट केलेलं नाहीये, कारण का त्यांना एन्झाइम्स हे लक्षात ठेवणं अवघड आहे. आता एन्झाइम्स म्हणजे काय, कायटिनेज असेल बेसिकली, किंवा सेल्युलोज असेल, हेमिसेल्युलोज असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा टॉक्सिक तयार करण्यासाठी बेसिकली अल्फा टॉक्सिनेज असेल, हे सगळे एन्झाइम्स आहेत जे तुम्हाला पॅथोजन मध्ये असतात बेसिकली, विच आर व्हेरी मच नेसेसरी टू इन्फेक्ट अ प्लांट. कारण का पॅथोजनला जेव्हा प्लांट मध्ये एंट्री करायचं असतं तेव्हा बेसिकली एंट्रीसाठी जे काही वरचे लेयर्स असतात तुमच्या प्लांटवरचे, समजा आता क्युटिकल असेल, सेल्युलोज असेल, लिपिड्स असतील, हेमिसेल्युलोज, ह्यांना सगळ्यांना डिग्रेड करत जावं लागतं त्याला. आणि ते डिग्रेड करत असताना त्याला काही एन्झाइमची गरज लागते, आणि ते एन्झाइम्स कोणते होते हे लिहायचं होतं. सो इट वॉज अ डिफिकल्ट क्वेश्चन. नाउ क्वेश्चन नंबर 7A. नाउ सी स्ट्रेट ब्रीफली क्लासिफिकेशन ऑफ एमिटर्स. म्हणजे एमिटरचं तुम्हाला क्लासिफिकेशन लिहायचं येतं. सेकंड, युज्ड इन द ड्रीप इरिगेशन सिस्टीम अकॉर्डिंग टू एनी 5 सेव्हरल कॅरेक्टरिस्टिक्स. 5 कॅरेक्टरिस्टिक्स नुसार बेसिकली क्लासिफिकेशन करायचंय. आणि हे झाल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंकलर्स पण तुम्हाला लिहायचं आहे. सिस्टम्स बेस्ड ऑन एनी 5 कन्सिडरेशन ऑफ पोर्टेबिलिटी. 5 कन्सिडरेशन पोर्टेबिलिटीचे 5 कन्सिडरेशन हे लक्षात ठेवून तुम्हाला स्प्रिंकलरचं क्लासिफिकेशन करायचं आहे. सेकंडली ह्याच्यामध्ये तुम्हाला एमिटरचं सुद्धा क्लासिफिकेशन करायचं आहे बेस्ड ऑन द 5 कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे तुम्हाला ते 5 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला लागतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते क्लासिफिकेशन पण लिहायला लागेल, आणि स्प्रिंकलरचं सुद्धा त्याचनुसार काय करायला लागेल तुम्हाला क्लासिफिकेशन करणं एक्सपेक्टेड होतं. नाउ अगेन दिस वॉज अ प्रॉब्लेम. आता ऍक्च्युअली जर काय प्रॉब्लेम्स बघायला गेले तर हे सोपं पण म्हणता येईल, अवघड पण म्हणता येईल. बट इट वॉज वन ऑफ द इझी क्वेश्चन. अगेन आय विल से की बाबा हा एक इझी क्वेश्चन होता, कारण का तुम्हाला डिस्चार्ज ह्याच्यामध्ये काय करायचं होतं, काढायचं होतं. येस, द ड्रेनेज डिच और द चॅनल ऑफ द सरफेस ड्रेनेज सिस्टम इज टू बी डिझाईन. ओके, डिझाईन करायचं होतं तुम्हाला, ड्रेन लँड बेसिकली डिझाईन करायचं होतं. सो ते ड्रेनेज कसं एक्सपेक्टेड आहे किंवा ड्रेनेज कोएफिशियंट जे काय आहेत बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला काय करायचं होतं, डायमेन्शन्स काढायच्या होत्या तुमच्या त्या ड्रेनेजचं.
ड्रेनेजचं डायमेन्शन काढायची होती. सो आय थिंक सो इट वॉज वन ऑफ द इझी क्वेश्चन ज्यांनी केलेलं आहे किंवा ज्यांना ज्यांना हे जमलेलं आहे. अगेन 10 मार्क तुमचे हातातले आहेत, 10 मार्क कुठं जाणार नाही तुमचे, पण आय थिंक सो इट वॉज अन इझी क्वेश्चन ज्यांनी प्रॉब्लेम्स व्यवस्थित केलेले आहेत त्यांनी. थँक्ससाठी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, अगेन व्हेरी इझी क्वेश्चन. इथं तुमचा वेळ वाचला, लक्षात ठेवा. 20 मार्काचा क्वेश्चन होता, इथं सब क्वेश्चन्स नव्हते, ए आणि बी असं सब क्वेश्चन्स नव्हते, त्याच्यामुळे इथं तुमचा वेळ वाचला, कारण तुम्हाला 8वा क्वेश्चन कम्प्लिटली 20 मार्कासाठी होता. सो व्हॉट वॉज द क्वेश्चन? सी, डिफाइन सॉइल इरोजन, वन ऑफ द इझी. अगेन गिव्ह द फॉर्म्स ऑफ वॉटर इरोजन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर इरोजन. म्हणजे याच्यामध्ये 3 सेक्शन्स आले, लक्षात ठेवा. एक तर डेफिनेशन लिहायचं तुम्हाला, सेकंडली याच्यामध्ये काय करणं एक्सपेक्टेड होतं तुम्हाला, वॉटर फॉर्म्स ऑफ वॉटर इरोजन, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला स्प्लॅश इरोजन लिहायचं आहे, शीट इरोजन, रील इरोजन, गली इरोजन, रावाइन्स, वॉटर बँक इरोजन. हे तुम्ही 5 ते 6 तुमचे प्रकार जे आहेत ते प्रकार लिहू शकता, पण याच्याबरोबर डायग्राम सुद्धा काढू शकता. आणि हे झाल्यानंतर फॅक्टर्स कोणकोणते असतात जे तुम्हाला सॉइल इरोजनला अफेक्ट करतात, म्हणजे बेसिकली व्हेजिटेशन असेल, सॉइल टाईप असेल, सॉइल स्लोप असेल, लेंथ ऑफ द स्लोप असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करणं एक्सपेक्टेड होतं किंवा लिहिणं एक्सपेक्टेड होतं. सो अगेन इट वॉज अ इझी क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 अगेन. 9, डिफाइन टिलेज इन इट्स अँड इट्स ऑब्जेक्टिव्ह. व्हेरी इझी क्वेश्चन. पहिल्याच टेस्टमध्ये आपण प्रश्न विचारला होता. पहिला म्हणजे जो का तुमचा ॲग्रोनॉमीचा जो का पेपर झाला होता त्याच्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन विचारला होता, टिलेज म्हणजे काय किंवा याचे ऑब्जेक्टिव्ह काय, आणि क्लासिफिकेशन ऑफ टिलेज करायचं होतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्रायमरी, सेकंडरी टिलेज आणि मॉडर्न क्लासिफिकेशन सुद्धा टाकता येतं. म्हणजे 3 गोष्टी करता येत होत्या तुम्हाला इथं. एक तर प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज, आणि थर्ड ह्याच्यामध्ये काय करता येत होतं, मॉडर्न टिलेज प्रॅक्टिसेस. मॉडर्न टिलेज प्रॅक्टिसेस. मग याच्यामध्ये तुम्ही झिरो टिलेज, मिनिमम टिलेज, डबल मल्च टिलेज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं टाकता आल्या असत्या. सो इट वॉज अ इझी क्वेश्चन अगेन. नेक्स्ट, व्हॉट डू यू मीन बाय रिन्युअल एनर्जी? अगेन व्हेरी इझी, खूप सोपा प्रश्न आहे. रिन्युअल एनर्जी म्हणजे काय, फर्स्ट थिंग. सेकंडली, एक्सप्लेन सोलार अँड जिओथर्मल एनर्जी. परत सोपा, सोलार एनर्जी, येस ऑफकोर्स वी नो फ्रॉम द सन व्हॉट वी आर गेटिंग द एनर्जी, दॅट इज नथिंग बट द सोलार एनर्जी, आणि ह्याचे ऍप्लिकेशन्स ह्याच्यामध्ये लिहायचे. आता ती सोलार एनर्जी जी आहे ती कोणत्या फॉर्म मध्ये येते आणि ह्याचा यूज आपण कसं करू शकतो हे तुम्ही लिहू शकता, म्हणजे याचे ऍप्लिकेशन्स लिहू शकता. सोलार कुकर असेल, फोटोवॉल्टिक सेल असेल, सोलार वॉटर हिटर्स असतील बेसिकली, किंवा सोलार पंप असेल, आणि गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये स्कीम्स टाकता येत तुम्हाला, कुसुम योजना असेल, नॅशनल सोलार मिशन असेल, इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये टाकू शकत होता. ते झाल्यानंतर जिओथर्मल एनर्जी एक आहे. आता जिओथर्मल एनर्जी जी आहे बेसिकली, आता जिओथर्मल एनर्जी म्हणजे काय, जिओ अर्थ, थर्मल टेम्परेचर, म्हणजे पृथ्वीच्या आतून जे काय तुम्हाला ऊर्जा मिळते, ऑर द एनर्जी व्हॉट यू आर गेटिंग इट इज कॉल्ड एज जिओथर्मल एनर्जी. पृथ्वीच्या आत जे उष्णतेनं तुम्हाला एनर्जी मिळते, दॅट इज एन एक्झाम्पल. म्हणजे पुगा व्हॅली आहे, ठीक आहे, किंवा मुंबई असेल, रत्नागिरी असेल, तुम्हाला गरम पाण्याचे झरे भेटतात. व्हॉट दे आर नथिंग बट द जिओथर्मल एनर्जी. मग हे जिओथर्मल एनर्जी कसं यूज करू शकतो, पण इलेक्ट्रिसिटीसाठी असेल, किंवा तुमचं जे काही रूम्स असतात त्याला हिटिंग करण्यासाठी असेल, तर ह्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता बेसिकली, किंवा तुमचं वॉटर हिटिंग साठी तुम्ही ते जिओथर्मल एनर्जी यू कॅन यूज इट अगेन. ठीक आहे. Yes, question number 10. Write the concept and the process of paddy parboiling. Again, it was an easy question, कारण का आपण टेस्ट मध्ये आय थिंक सो 2 वेळा प्रश्न हा विचारलाय आपण पॅडी पारबोलिंग वरती. 2 वेळा, एक फुल लेंथ टेस्ट मध्ये आणि एक सेक्शनल टेस्ट मध्ये, असे 2 वेळा तुम्हाला हा प्रश्न विचारला होता आपण. अगेन इट इज अ इझी क्वेश्चन. डिस्कस ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ द पॅडी पारबोलिंग. ज्यांनी टेस्ट दिलेली आहे व्यवस्थितपणे, ज्यांनी तो परत सिनॉप्सिस व्यवस्थित वाचलेले, सिनॉप्सिस ज्यांनी व्यवस्थित केलेले, त्यांना हा पेपर परत हा प्रश्न सोपा गेलाय. सो बेसिकली वी कॅन से दिस. येस, नाउ सायलोज. आय थिंक सो इन द लास्ट टेस्ट जी काय फुल लेंथ टेस्ट झाली तुमची रिसेंटली, तर त्या लास्ट टेस्ट मध्ये आपण हे टाकलं होतं, हा सायलोज आपण प्रिपेअर करण्यासाठी हा प्रश्न आपण टाकला होता तुमच्या टेस्टमध्ये. सो फुल लेंथ टेस्ट मध्ये हा प्रश्न होता. सो अगेन ज्यांनी हे सोडवलंय, अगेन 10 मार्क सोपे आहेत त्यांना. सी क्वेश्चन नंबर 11, अटेम्प्ट एनी टू. अगेन सी, आता इथं बघा, इथून पुढे क्वेश्चन नंबर 11 पासून 14 पर्यंत, अटेम्प्ट एनी टू आउट ऑफ द फॉलोइंग 3 सब क्वेश्चन्स. सो फर्स्ट, एक्सप्लेन कमर्शियल कल्टिवेशन ऑफ बनाना. बनानाचं कल्टिवेशन, कमर्शियल कल्टिवेशन तुम्हाला लिहायचं आहे, आणि त्यासाठी त्यांनी हे 5 पॉईंट दिलेले आहेत. या 5 पॉईंटच्या बेसिसवरती तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. आता बनाना फर्स्ट फुल लेंथ टेस्ट जी होती तुमची, त्या फर्स्ट फुल लेंथ टेस्ट मध्ये आपण बनानाचं कल्टिवेशन विचारलं. सो इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट.
तो खूप महत्वाचा होता, ह्याच्यामुळे तो आपण त्याचा प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न तुम्हाला परत मेन्स मध्ये आलेला आहे. सो बेसिकली यू कॅन सी एक्सप्लेन कमर्शियल कल्टिवेशन कोणत्या सॉइल अँड द क्लायमेट. आता सॉइल म्हटलं की टाईप ऑफ सॉइल पाहिजे तुम्हाला, ठीक आहे, पण सॉइलची डेप्थ पाहिजे, कोणत्या टाईपच्या सॉइलमध्ये ग्रो होत आहे. क्लायमेटिक फॅक्टर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा क्लायमेटमध्ये बरेच जण ट्रॉपिकल आहे, सब ट्रॉपिकल क्रॉप आहे एवढं फक्त लिहितात आणि पुढे जातात. बट नो, यू हॅव टू राईट टेम्परेचर अँड यू हॅव टू राईट द रेनफॉल ॲज वेल. रेनफॉल सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे, ठीक आहे. टेम्परेचर, रेनफॉल, दे आर द मस्ट. आणि ह्याच्याबरोबर जर काही तुम्हाला ह्युमिडिटी जर काही लिहिता आली, दॅट विल बी द ग्रेट थिंग, दॅट विल बी ग्रेट थिंग. देन इट इज अ व्हरायटी यू कॅन राईट इट. व्हरायटी तुम्ही अक्रॉस द इंडिया जे जे वेगवेगळ्या रिजन्स मध्ये जे व्हरायटीज यूज करतात ते जर लिहिलं तर खूप चांगलं. प्रोपगेशन अँड द प्लांटिंग अगेन इझी. हार्वेस्टिंग स्टेज अँड द इल्ड. हार्वेस्टिंग कधी करतो म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युरिटी इंडायसेस टाकू शकता. व्हॉट यू कॅन राईट, मॅच्युरिटी इंडायसेस हे टाकू शकता. हे झाल्यानंतर इल्ड. इल्ड अगेन यू कॅन राईट अकॉर्डिंग टू द व्हरायटी. अँड द प्रॉब्लेम्स इन द कल्टिवेशन. मग ह्याच्यामध्ये तुमचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस असतील, इंटरकल्चर ऑपरेशन्स असतील, किंवा बेसिकली पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम्स असतील, इरिगेशनचे प्रॉब्लेम्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ऍड करता येतात. क्वेश्चन नंबर बी, describe production technology of tube rows. I was expecting on the rows वरती क्वेश्चन येईल असं माझं एक्सपेक्टेशन होतं, बट ते आवाज तर ट्यूब रोज. ठीक आहे, प्रत्येक वेळेला प्रेडिक्शन काय बरोबर येईल असं नाहीये, बट बेसिकली आय वॉज एक्सपेक्टिंग की रोज वरती क्वेश्चन विचारतील, पण ट्यूब रोज वरती प्रश्न विचारला त्यांनी. इट्स ओके. नाउ अगेन इट इज अ यूज. कशासाठी यूज केला जातो? ऑफकोर्स तुम्ही यूज काही लिहू शकता, लक्षात ठेवा याच्यामध्ये. फर्स्ट, सेकंड, व्हरायटीज अँड दर टाइप्स, propagation and planting, nutrition, and the harvest and the yield. Write about the commercial cultivation of grapes in Maharashtra. One of the expected question होता grapes वरती, कारण grapes आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मध्ये, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये ग्रेप्स आपण हा स्पेसिफिकली मेन्शन केला होता की काय आहेत बेसिकली त्याच्यामध्ये. ग्रेप्स इन महाराष्ट्र स्टेट, प्रोपोगेशन अँड रूट स्टॉक. प्रोपोगेशन कसं केलं झालं, रूट स्टॉक, सॉफ्टवूड कटिंग न वगैरे बेसिकली हे लिहायचं होतं. ट्रेनिंग, प्रूनिंग. ट्रेनिंग कोणत्या पद्धतीने करतं, प्रूनिंग आहे, प्रूनिंग कधी करतो, कशासाठी करतो प्रूनिंग, ह्या सगळ्या गोष्टी, ऑब्जेक्टिव्ह वगैरे आपल्याला हे करायचं असतं. व्हरायटीज वगैरे जे आहेत ते व्हरायटीज तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचे होते. हे हार्वेस्टिंग अँड द इल्ड अँड द फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. नाउ फिजिओलॉजिकल डिसऑर्डर वॉज वन ऑफ द चॅलेंजिंग, बट येस ऑफकोर्स यू कॅन राईट इट. जर का तुम्ही व्यवस्थित वाचला असेल फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स, यू कॅन राईट इट. नाउ क्वेश्चन नंबर 12 अगेन वन ऑफ द इझी क्वेश्चन वी कॅन से, कारण हे बऱ्याच वेळेला क्लासरूम मध्ये बरेच वेळेला वारंवार सांगितलं गेलं होतं की तुम्हाला ह्या टॉपिक्स वरती प्रश्न आला तर ह्या टॉपिक्स वरती जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे. तर हे बघा, डिफाईन जेनेटिक इंजिनिअरिंग, एनलिस्ट द व्हेरियस मेथड्स ऑफ जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन. ऑलरेडी इट वॉज बीन आस्क्ड इन द टेस्ट. सेक्शनल टेस्ट मध्ये हे ऑलरेडी विचारून गेलेलं आहे, आपण ऑलरेडी विचारलेलं आहे सेक्शनल टेस्ट मध्ये. आणि एक्सप्लेन इन डिटेल अबाउट वाईडली युज्ड मेथड ऑफ जीन ट्रान्सफर. आता वाईडली युज्ड जीन ट्रान्सफरची मेथड आपण वाईडली युज्ड म्हटलं नव्हतं, आपण काय म्हटलं होतं याच्यामध्ये, डिस्कस द ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफिशियन्स मेथड जी आहे ती आपण विचारली होती. तर बेसिकली यस ऑफकोर्स दॅट इज द मोस्ट वाईडली युज्ड, आणि ती तुम्हाला लिहायची होती त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो यू कॅन राईट दॅट. नेक्स्ट अगेन, मॉलिक्युलर मार्कर्स आर सुपेरियर ओर मॉर्फॉलॉजिकल अँड बायोकेमिकल मार्कर. जस्टिफाईड. येस ऑफकोर्स. आता बायोकेमिकल असेल किंवा मॉर्फॉलॉजिकल तुमचं मार्कर असेल. आता मॉर्फॉलॉजिकल मीन्स व्हॉट यू कॅन सी इट. बायोकेमिकल म्हणजे काय, जे काय तुमचे प्लांट मध्ये केमिकल्स डेव्हलप होत आहेत, ऑर द केमिकल्स आर बीन प्रोड्यूस, फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स आर बीन प्रोड्यूस, ते. आता हे तुमचे मार्कर झाले, लक्षात ठेवा. पण ह्याच्यापेक्षा सुपिरियर कोणता आहे, मॉलिक्युलर मार्कर. कारण का, दॅट मॉलिक्युलर मार्कर इज डायरेक्टली लिंक टू द जीन. जर का तुम्ही मॉलिक्युलर मार्कर आयडेंटिफाय करू शकला तर तुम्ही जीन ट्रान्सफर झाले की नाही हे डायरेक्टली तुम्ही सांगू शकता. सो दॅट इज द मोस्ट इफेक्टिव्ह. कारण का तुमचं मॉलिक्युलर मार्कर कॅनॉट बी चेंज्ड, डीएनए सिक्वेन्स कॅनॉट बी चेंज्ड अनलेस अँड अंटिल देयर इज अ म्युटेशन नॅचरली. आय एम टॉकिंग अबाउट नॅचरली. बट मॉर्फॉलॉजिकल आणि बायोकेमिकल जे काही मार्कर्स असतात ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. का? कारण का तुमच्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंट वरती डिपेंड असतात. सो बेसिकली यू कॅन से दॅट. ठीक आहे, हे झालं. So you can justify on that. Next, define biotechnology. Again, expected question hota ha. Very easy. Define biotechnology and describes its scope and the importance.
ऑफ द बायोटेक्नॉलॉजी इन व्हेरियस फील्ड. 7-8 फील्ड तर निवांत घेऊ शकतो. पण ऍग्रिकल्चर असेल, अॅनिमल हजबंड्री असेल, किंवा अॅनिमल हजबंड्री झाल्यानंतर तुमचं वी कॅन से मेडिसिन्स असतील, हेल्थ केअर असेल बेसिकली, हे झाल्यानंतर इंडस्ट्रीज असतील, हे झाल्यानंतर पोल्युशन, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन असेल, एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी असेल, वेस्ट मॅनेजमेंटमध्ये असेल, या सगळ्या गोष्टी आपण इथं बायोटेक्नॉलॉजीचा रोल ह्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येतो. क्वेश्चन नंबर 13. परत ह्याच्यापैकी 2 तुम्हाला क्वेश्चन्स लिहायचे होते, 1 ABC पैकी. नाउ सी, what are the psychotropic bacteria? How do they affect milk quality? How do probiotics in dairy products benefit human health? अगेन जर बेसिकली बघितलं तर बॅक्टेरियाचा इम्पॅक्ट मिल्क क्वालिटीवरती कसा होतो हे लिहू शकतो. नाउ बट द थिंग इज सायकोट्रॉपिक बॅक्टेरिया. मग ह्याच्यासाठी तुम्हाला सायकोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे काय माहित पाहिजे. ठीक आहे. सेकंडली, प्रोबायोटिक्स इन डेअरी प्रोडक्ट बेनिफिट द ह्युमन हेल्थ. सोपा क्वेश्चन होता. आता जर काय मार्केटमध्ये तुम्ही जर काय बेकरी प्रोडक्ट जर घ्यायला गेला, बेकरी म्हणजे बेसिकली मिल्क प्रोडक्ट जर काय घ्यायला गेला, तर बऱ्याचशा प्रोडक्ट्स होते मेन्शन आहे प्रोबायोटिक, प्रीबायोटिक म्हणून. ठीक आहे. तर ते तुम्हाला माहित असणं एक्सपेक्टेड होतं. सेकंड, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट सिंगल, डबल अँड मल्टिपल सॅम्पलिंग प्लॅन्स इन फूड क्वालिटी अश्युरन्स. फर्स्ट, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट म्हणायचंय. कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट म्हणतं तर लक्षात घ्या, कम्पेअर म्हणजे ह्याच्यामधले सिमिलॅरिटीज पण लिहू शकता तुम्ही. सिमिलॅरिटीज, सो यू कॅन राईट बोथ सिमिलॅरिटीज हिअर. कम्पेअर करायला विचारले. आता जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये 2 गाड्या बघायला जाता तेव्हा 2 गाड्या जर असतील समोर तर आपण कम्पेअर करतो. कम्पेअर म्हणजे काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये किती फ्युल एफिशियन्सी आहे तेवढीच ह्याच्यामध्ये. ह्याचा ऍव्हरेज 50 आहे तर ह्याचं पण ऍव्हरेज 50 आहे. ठीक आहे. ह्याची लाईफ किती आहे, 15 वर्ष, तर ह्याची पण लाईफ 15 वर्ष. म्हणजे हे कम्पॅरिझन मध्ये आपण सिमिलॅरिटीज पण बघतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला इथं काय लिहायचं होतं, सिमिलॅरिटीज पण लिहायच्या होत्या. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट म्हणजे डिफरन्शिएशन. सो ह्याच्यामध्ये तुम्ही टेबल करू शकत होता, टेबल करता येत होतं तुम्हाला. सो इथं ऍस्पेक्ट्स लिहून, इथं सिंगल, डबल, मल्टिपल सॅम्पलिंग प्लॅन्स आहे तुम्ही ह्याच्यामध्ये लिहून अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करता येत होतं. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन डिझायनिंग अ फूड प्रोडक्ट सॅम्पलिंग प्लॅन. प्लॅन कसं डिझाईन करणार हे होतं. आणि थर्ड, क्लासिफाय न्यूट्रास्युटिकल्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स. वन ऑफ द लेंथी क्वेश्चन अगेन, वन ऑफ द लेंथी क्वेश्चन. जरी हा सोपा जरी क्वेश्चन वाटत असला पण हा क्वेश्चन कसा आहे, लेंथी आहे, लक्षात ठेवा. सो इट वॉज अ लेंथी क्वेश्चन. नाउ अगेन क्वेश्चन नंबर C, it was also one of the lengthy question. Compare high pressure processing with traditional thermal processing method in terms of effectiveness and food quality retention. आता लक्षात ठेवा, कम्पेअर कशा टर्म्स ऑफ इफेक्टिव्हनेस आणि फूड क्वालिटी रिटेन्शन हा प्रश्न आहे. हेच तुम्ही ऍडव्हान्टेजेस खाली याच्यामध्ये लिहू शकता हाय प्रेशर अँड प्रोसेसिंग मध्ये. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये कम्पेअर करायला सांगितलंय म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ह्या 2 गोष्टी करू शकता. आणि एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल्स ऑफ हाय प्रेशर प्रोसेसिंग. बघा आता हे तर कम्पेअर कॉन्ट्रास्ट करायचं म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन करायचं. पण सेकंडली ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला एक्सप्लेन करायचं प्रिन्सिपल्स काय काय, कशा पद्धतीनं हाय प्रेशर प्रोसेसिंग केलं जातं हे तुम्हाला एक्सप्लेन करून मग ह्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन्स ही लिहायचं. हा 10 मार्काचा क्वेश्चन. ऍक्च्युअली 20 मार्काला क्वेश्चन हा यायला पाहिजे होता पण 10 मार्कासाठी विचारला. अगेन वन ऑफ द वी कॅन से लेंथी क्वेश्चन वी कॅन से. नाउ अगेन सी, हे हा एक सुद्धा लेंथी क्वेश्चन आहे. सी, डिस्कस द कॉन्सेप्ट ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर. फायनान्शियल इन्क्लुजनचा अर्थ काय, की जेव्हा आपण बँकिंग सर्व्हिसेस तुमच्या लोकांना देतो किंवा शेतकऱ्यांना देतो त्याला काय म्हणतो आपण, फायनान्शियल इन्क्लुजन. ऑल द बँकिंग सर्व्हिसेस. याच्यामध्ये काय येणार, ऍक्सेस टू द बँक सगळ्यात सोपा म्हणजे सेव्हिंग अकाउंट वगैरे काढणं हे सुद्धा एक सर्व्हिस झाली. इन्शुरन्स प्रोव्हाइड करणं हे सुद्धा सर्व्हिस झाली. एटीएम कार्ड हे झाल्यानंतर बँकिंग करस्पॉन्डंट्स असतील हे सुद्धा तुमचं काय झालं, सर्व्हिसेस झाले, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या सर्व्हिसेस कुणाला मिळतात, तुम्हाला शेतकऱ्यांना मिळतात. त्याचा अर्थ बेसिकली काय झाला, फायनान्शियल इन्क्लुजन. मग याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता ना की
हे जे काही इनिशिएटिव्ह लाईक जनधन योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन कॉन्ट्रीब्यूट टू इम्प्रूव्हिंग रुरल क्रेडिट ऍक्सेसिबिलिटी, हे एक तुम्हाला सेपरेटली मेन्शन करायचं. पण फर्स्ट क्वेश्चन मध्ये डिस्कस द कॉन्सेप्ट विचारले, म्हणजे याच्यामध्ये कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला काय लिहिता येतात ह्या सगळ्या गोष्टी. सेव्हिंग अकाउंट्स असतील, बाईंग अँड सेलिंग साठी महत्वाचं आहे. परत हे तुम्ही खालच्या याच्यामध्ये लिहू शकता. पण बेसिकली अगेन इन्शुरन्स साठी महत्वाचं असेल, किंवा ट्रेडिंग साठी महत्वाचं असेल अजून, किंवा एटीएम कार्ड साठी बेसिकली महत्वाचं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजन साठी महत्वाच्या आहेत. हे झाल्यानंतर इनिशिएटिव्ह कसं रुरल क्रेडिटला ऍक्सेसिबिलिटी प्रोव्हाइड करतं, हे एक क्वेश्चन होता. आणि थर्ड, हायलाइट द चॅलेंजेस अँड सजेस्ट मेजर्स. अगेन 10 मार्काला. So basically it is again a 20 marker question. It is again a 20 marker question. So again it is a lengthy question. त्यामुळे लक्षात घ्या की पोरांना किंवा मुलांना बेसिकली पेपर लेंदी का गेलाय, किंवा पोरांचे बरेचसे मुलांचे पेपर कंप्लीट न होण्याचं कारण काय, हेच कारण आहे की कारण हे जे काही क्वेश्चन्स आहेत बेसिकली लक्षात घ्या हे खूप लेंदी क्वेश्चन्स आहेत. आता हा क्वेश्चन खूप सोपा आहे लक्षात ठेवा, पण लेंदी क्वेश्चन आहे. पण जर काय तुम्हाला समजा ह्या दोन पैकी जर काय कोणता येत नसेल, आता एक्सटर्नलिटीज इन द ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट ज्यांनी एबीएम ऑप्शनला सोडला असेल कदाचित, तर ह्या मुलाला हा क्वेश्चन लिहिताच येणार नाहीये. तरी सुद्धा जर काही लिहिता जरी आला असता, हा सुद्धा क्वेश्चन लेंदी लक्षात ठेवा. हा सुद्धा क्वेश्चन लेंदी आहे. हा सुद्धा क्वेश्चन बऱ्यापैकी लेंदी आहे लक्षात ठेवा, बऱ्यापैकी लेंदी आहे. तर ह्या तिन्ही पैकी क्वेश्चन पैकी दोन जरी तुम्ही क्वेश्चन लिहायचं म्हटला तरी तुम्हाला जास्त वेळ लागत होता. म्हणजे कमीत कमी 15 मिनिटं एका प्रश्नाला इथं जात होते लक्षात घ्या. कारण का एवढे लेंदी आहेतच पेपर क्वेश्चन्स. त्यामुळे पोरांचे बरेचसे न अटेम्प्ट होण्याचं कारण काय आहे, 20-20 मार्काचं, 25-25, 30-30 मार्काचं बऱ्याच जणांचं कव्हर नाही झालेलं आहे. याचं कारण काय, हेच कारण आहे की खूप लेंदी पेपर होता, खूप लेंदी सब क्वेश्चन्स याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे वेळ खूप गेलाय लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, अनालाइज द की चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज. नाउ सी इट इज द चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज. चॅलेंजेस काय काय, फूड प्रोसेसिंग मध्ये, फूड बिझनेस मध्ये, सॉरी नॉट फूड प्रोसेसिंग, फूड बिझनेस मध्ये, फूड बिझनेस सेक्टर मध्ये काय काय चॅलेंजेस आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. पण अपॉर्च्युनिटीज पण काय आहेत हे सुद्धा लिहायचं. सो बेसिकली हे मला वाटतंय मी स्वतः पण डिस्कस केलं होतं बरेच वेळेला, आणि फूड सायन्स मध्ये सुद्धा सरांनी बऱ्याच वेळेला एक्सप्लेन केलं होतं हे. तर हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावरती आय वॉज एक्सपेक्टिंग की ह्याच्यावरती क्वेश्चन येईल, पण फूड प्रोसेसिंग वरती येईल क्वेश्चन असा माझं एक्सपेक्टेशन होतं की प्रोसेसिंग वरती क्वेश्चन येईल, बट बिझनेस वरती आला. सो प्रोसेसिंग आणि बिझनेस मोर ऑर लेस ओव्हरलॅपिंग तुमचे क्वेश्चन्स होतात किंवा पॉईंट तुमचे ओव्हरलॅपिंग होतात. हाऊ कॅन इनोव्हेशन्स अँड पॉलिसी रिफॉर्म्स अँड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस कॉन्ट्रीब्यूट टू इट्स लॉंग टर्म ग्रोथ अँड द ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस साठी ह्या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत, इनोव्हेशन्स, पॉलिसी रिफॉर्म्स अँड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. इनोव्हेशन म्हणूया की आपण टेक्नॉलॉजी असेल, ठीक आहे, प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी वगैरे असेल, किंवा पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, किंवा स्टँडर्डायझेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी. पॉलिसी रिफॉर्म्समध्ये गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या पॉलिसीज, आता गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बेसिकली जर बघायला गेलं तर संपदा स्कीम आहे, मेगा फूड पार्क्स आहेत, PMFME स्कीम आहे, एक्सपोर्ट प्रमोशन केलं जातंय, अपेडाचा रोल ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे, एमपेडाचा रोल ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे. तर हे सस्टेनेबल प्रॅक्टिसेस ह्या. ठीक आहे. नेक्स्ट, नाउ व्हॉट आर द एक्सटर्नॅलिटीज. एक्सटर्नॅलिटीज म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर्स इन ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट, म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स कोणकोणते आहेत ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट मध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. देन एक्सप्लेन द डिफरन्सेस बिटवीन पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज अँड निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज. पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज, अगेन पॉझिटिव्ह कोणकोणत्या अशा एक्सटर्नॅलिटीज आहेत जे तुमच्या ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट साठी महत्वाच्या ठरू शकतात, विच कॅन हेल्प टू बूस्ट द ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट. निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज म्हणजे बेसिकली अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे बेसिकली काय होण्याची शक्यता आहे, तुमचं ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट जे आहेत ते ठप्प होण्याची शक्यता आहे. देन हाऊ कॅन एक्सटर्नॅलिटीज बी इंटरनलाइज्ड टू इम्प्रूव्ह प्रोजेक्ट सस्टेनेबिलिटी. एक्सटर्नॅलिटीज आपण कसा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे समजा एखादी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे तर त्या पॉलिसीचा कसा यूज करून घ्यायचा जेणेकरून ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट तुमचा वाढेल किंवा सक्सेसफुल होईल. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असतात, सबसिडीज असतात, त्या सबसिडीचा यूज करून कसं तुम्हाला हे करता येईल, किंवा जर काय ग्लोबल लेवलवरती जर काय तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज असेल किंवा स्कोप असेल तर त्या स्कोपचा कसा यूज करून घ्यायचा जेणेकरून ऍग्री बिझनेस प्रोजेक्ट तुमचा वाढेल, किंवा टेक्नॉलॉजी जर असेल तर त्या टेक्नॉलॉजीचा यूज कसा करायचा. सर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहायच्या होत्या. क्वेश्चन नंबर 15 आणि 16 पैकी एकच तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा होता. क्वेश्चन 15 आणि 16 पैकी एकच क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा होता. तर क्वेश्चन नंबर 15 मध्ये बघा. नाउ दिस वर द अनालिटिकल क्वेश्चन्स. हे काय तुमचे अनालिटिकल क्वेश्चन्स आहेत कम्प्लिटली. तर ज्याला अनालिसिस चांगलं करता येतंय
त्याने हे क्वेश्चन चांगले अटेम्प्ट केलेत, लक्षात ठेवा. ज्यांनी करंट अफेअर चांगलं वाचलेलं आहे त्यांनी क्वेश्चन हा व्यवस्थित अटेम्प्ट केलेला आहे, आणि ज्यांना अनालिटिकल क्वेश्चनची सवय होती त्यांनी सुद्धा हा क्वेश्चन चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केला आहे. तर सी व्हॉट शॅल बी गिव्हन ग्रेटर कन्सिडरेशन, म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला ऍज अ फिशरी रिसोर्स मॅनेजर म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं? मॅक्सिमम सस्टेनेबल यील्ड महत्वाचं वाटतं की तुम्हाला मॅक्सिमम इकॉनॉमिक यील्ड महत्वाचं वाटतं? जस्टिफाय युअर आन्सर. जस्टिफाय करताना काय काय करणं एक्सपेक्टेड होतं तुम्हाला? मॅक्सिमम सस्टेनेबल यील्ड ह्याचे पॉझिटिव्ह काय आहेत, ह्याचे निगेटिव्ह काय आहेत? मॅक्सिमम इकॉनॉमिक यील्ड ह्याचे निगेटिव्ह आणि ह्याचे पॉझिटिव्ह. पण ह्याच्यामध्ये जर काय मला विचारलं तर मी काय म्हणेल की मॅक्सिमम सस्टेनेबल यील्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय हे लॉंग टर्म मध्ये लक्षात ठेवा. सस्टेनेबिलिटी आपण किती वेळा डिस्कस केले लक्षात ठेवा. त्या सस्टेनेबिलिटीचा अर्थ जर तुम्हाला कळाला असेल तर मॅक्सिमम सस्टेनेबल यील्ड हे का महत्वाचं आहे हे तुम्हाला कळालं असेल. सेकंडली मॅक्सिमम इकॉनॉमिक यील्ड हे शॉर्ट टर्म मध्ये महत्वाचं असतं, लॉंग टर्म मध्ये नाही. कारण का तुमचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतं तुमच्या रिसोर्सेस मध्ये. कशामुळे? मॅक्सिमम इकॉनॉमिक यील्ड मध्ये रिसोर्सेसचं काय होतं? ओव्हर एक्सप्लॉयटेशन होतंय. आता ओव्हर एक्सप्लॉयटेशन होत असेल तर बेसिकली काय होणार आहे? नॉट द सस्टेनेबल, म्हणजे लॉंग टर्म मध्ये महत्वाचं नाहीये, ते शॉर्ट टर्म मध्ये फक्त महत्वाचं आहे. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक यील्ड मिळेल, लॉंग टर्म मध्ये नाही मिळणार. गेटिंग द पॉईंट? सो बेसिकली हे तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह तुम्हाला मॅक्सिमम सस्टेनेबल यील्डचे लिहायचे आहेत, कमीत कमी मॅक्सिमम इकॉनॉमिक यील्डचे लिहायचे आहेत, आणि ह्याच्यानुसार जस्टिफाय करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू मी इट शुड बी द मॅक्सिमम सस्टेनेबल यील्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, हाऊ डज युएसएज रिसेंट टॅरिफ, जे काही रेसिप्रोकल टॅरिफ इम्प्लिमेंट केलेले आहेत युएसए न, त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारतोय. किंवा युएसए चायना ट्रेड वॉर असेल, त्यांचा इम्पॅक्ट, म्हणजे हे जे काही टॅरिफ लावलेले आहेत, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आले बेसिकली परत प्रेसिडेंट झाले, त्यांनी हे सगळ्या गोष्टी परत चालू केल्या की टॅरिफ लावायचे, टॅरिफ बॅरियर्स म्हणूया आपण त्यांना. मग हे जे काही चालू केलं त्यांनी कशावरती? फिश आणि श्रिम्प वरती. श्रिम्प प्रोडक्ट एक्सपोर्ट्स फ्रॉम द मेनी कंट्रीज अफेक्ट इंडियाज सी फूड एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेस. आता अफेक्ट इंडियाज सी फूड कॉम्पिटिटिव्हनेस हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. बेसिकली याच्यामध्ये 2 पॉइंट्स लिहायचे तुम्हाला परत. यू हॅव टू राईट द पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि यू हॅव टू राईट द निगेटिव्ह इम्पॅक्ट. यू कॅन राईट बोथ द थिंग्स. ठीक आहे, तर हे लिहायचं आहे. कॅन इंडिया स्टील रिटेन इट्स कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज कॅन इट मेंटेन ओव्हर व्हिएतनाम आणि इक्वेडॉर? ऑफकोर्स येस, यू हॅव टू राईट. का? कारण का तुम्हाला जे काही फिशरी सेक्टरचं इंडियामध्ये जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहू शकता. आणि हे झाल्यानंतर इंडिया अजून काय काय करू शकतं फिश प्रोडक्शन वाढवण्यासाठी किंवा फिशिंग सेक्टर वाढवण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी काय काय करू शकतं हे ह्याच्यामध्ये लिहिणं एक्सपेक्टेड होतं. याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम, ब्ल्यू रिव्होल्युशन वगैरे याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, मत्स्य संपदा योजना वगैरे टाकू शकता, किसान क्रेडिट कार्ड आता फिशरी सेक्टरसाठी पण आपण प्रमोट करतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकता येतात. लास्ट क्वेश्चन, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. अगेन इट वॉज अवर सेक्शनल टेस्ट क्वेश्चन मध्ये हा प्रोटीन बद्दल आपण क्लासिफिकेशन विचारलं होतं. क्वेश्चन अगेन इट वॉज व्हेरी इझी. तर हा क्वेश्चन तुम्हाला लिहू शकला असता, कारण जर का तुम्ही ती सेक्शनल टेस्ट दिला असेल तो सिनॉप्सिस वाचला असेल तर हा तुम्हाला क्वेश्चन इट वॉज अगेन इझी. राईट इट्स फंक्शन, सोर्स, डिफिशियन्सी अँड डेली रिक्वायरमेंट्स हे तुम्हाला लिहायचं होतं. सो लास्ट क्वेश्चन, डिस्क्राईब नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ द वुमेन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केला, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 16 रादर दॅन क्वेश्चन नंबर 15. कारण क्वेश्चन नंबर 15 हा तुमचा अनालिटिकल होता, क्वेश्चन नंबर 16 हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. पण क्वेश्चन काय म्हणतो? डिस्क्राईब नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ द वुमेन अँड राईट इट्स गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पॉलिसी. हे स्टेटमेंट म्हणतंय. आता हे स्टेटमेंट जे आहे, तर आता नॅशनल पॉलिसी फॉर एम्पॉवरमेंट ऑफ द वुमेन, एम्पॉवरमेंट मध्ये काय काय ना सगळ्या गोष्टी जे काय महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा एम्पॉवरमेंटसाठी ज्या काही गोष्टी असतील, एज्युकेशन असेल, हेल्थ केअर असेल, फायनान्स असेल, किंवा स्किल डेव्हलपमेंट असेल, एंटरप्रेन्योरशिप असेल, ऍक्सेस टू क्रेडिट असेल, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहिता येतात, लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी, कारण काय इट इज अ पॉलिसी. किंवा MMR रेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन्शन करतात. राईट इट्स गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पॉलिसी. ऑब्जेक्टिव्ह एनी 3 म्हटले, एनी 3. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह लिहून किंवा बेसिकली तुम्हाला गोल्स लिहून मग त्याच्या खाली गव्हर्नमेंट त्याच्यासाठी कोणकोणत्या स्कीम्स राबवतोय हे तुम्हाला मेन्शन करता येतं. एक्झाम्पल इज युअर फायनान्शियल
इन्क्लुजनसाठी समजा फायनान्शियल इन्क्लुजनसाठी गव्हर्नमेंटची स्कीम आहे सेल्फ हेल्प ग्रुप, यू कॅन राईट दॅट. किंवा फायनान्शियल एम्पॉवरमेंट करण्यासाठी ड्रोन दिदी आहे किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप करण्यासाठी ड्रोन दिदी आहे, हे तुम्ही लिहू शकता. येस, बट दॅट विल बी द स्कीम अंडर द पॉलिसी, रिमेंबर. ठीक आहे. सो यू कॅनॉट राईट ओनली द स्कीम्स, बट त्या ऑब्जेक्टिव्ह लिहून त्या ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी कोणते स्कीम इम्प्लिमेंट केलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे. सो येस, स्पेसिफिकली तुम्ही गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह जरी मेन्शन केला असेल तरी दॅट इज सफिशियंट. बट अलॉंग विथ दॅट व्हॉट यू नीड टू डू, यू नीड टू मेन्शन द गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. सो दिस वॉज द क्वेश्चन एस्टरडेज क्वेश्चन पेपर जो 18 तारखेला झाला. तर बघायला गेलं तर ओव्हरऑल जर काय अनालिसिस ह्याच्यामध्ये करायला गेलं तर आय विल से की पेपर थोडासा लेंदी होता. सो व्हॉट वी विल डू, सो वी विल से लेंदी पेपर होता कारण सब क्वेश्चन्स याच्यामध्ये भरपूर होते. फर्स्ट थिंग. सेकंडली ट्रिकी क्वेश्चन्स होते, थोडे ट्रिकी क्वेश्चन्स होते. सो वी कॅन से लेंदी पेपर. सेकंड इज द ट्रिकी क्वेश्चन्स. बरेच वेळेला समजलं की नेमकं काय लिहायला पाहिजे काय नाही लिहायला पाहिजे हे बऱ्याचशा क्वेश्चन्स मध्ये झालेले आहेत. थर्ड क्वेश्चन व्हॉट वी कॅन से, थर्ड पॉईंट व्हॉट वी कॅन से, द थर्ड पॉईंट इज दॅट वी विल से की ह्याच्यामध्ये थोडंसं मुलांचं अटेम्प्ट करणं राहिलेलं आहे कारण का लेंदी पेपर होता. सो वी कॅन से 180 अराउंड 180 अप्रॉक्सिमेटली अराउंड 180 इट इज अ गुड अटेम्प्ट. 20-30 मार्काचं जर काय राहिलं असेल इट इज ओके, कारण का तुम्ही क्वेश्चन जे काय बघताय ते सिलेक्ट करणं एवढं सोपं नव्हतं. सो बेसिकली व्हॉट वी कॅन से 180 मार्काचा जो क्वेश्चन आहे 180 मार्काचा जर काय अटेम्प्ट जर असेल तुमचा देन इट इज अ नॉर्मल थिंग. कारण का कुणालाही 200 पैकी 200 बरेच जणांनी अटेम्प्ट केलेले आहेत. बट अगेन की अटेम्प्ट करायचं म्हणून बरेच जणांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. काहीतरी लिहायचं म्हणून त्यांनी अटेम्प्ट केलेले आहेत. बट 180 इज अ गुड अटेम्प्ट वी कॅन से, 180 इज अ गुड अटेम्प्ट. तर हे थोडंसं अनालिसिस होतं आणि हे झाल्यानंतर थोडेसे प्रॉब्लेम्स वरती एक अनालिसिस आपण करूया. आय वॉज एक्सपेक्टिंग की आमचं एक एक्सपेक्टेशन होतं की 50 मार्काचं तरी तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारतील, पण विचारले फक्त 20 मार्काचे प्रॉब्लेम्स. तर ते थोडंसं आपण म्हणूया की प्रेडिक्शन चुकलं. आणि प्रेडिक्शन चुकलं म्हणण्यापेक्षा आय डोंट नो की आयोगाने काय विचार केला आणि प्रॉब्लेम्स कमी टाकले, किंवा त्यांनी असं कदाचित केलं असेल की प्रॉब्लेम्स विचारण्यापेक्षा त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय. कारण का ऍग्री इंजिनिअरिंगचे क्वेश्चन्स त्यांनी स्टॅटिक विचारले आणि प्रॉब्लेम्स म्हणून विचारले, त्याच्यामुळे त्यांनी थोडासा बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतंय. तर कारण का जर काही प्रॉब्लेम जर बघायला गेले तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स हे तुमचे ऍग्री इंजिनिअरिंगचे एक्सपेक्टेड होते येण्याचे चान्सेस जास्त होते, पण त्यांनी तसं न करता त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय. सो प्रॉब्लेम्स वरती त्यांनी खूप कमी प्रश्न विचारलेत. ठीक आहे. सो अगेन पेपर थोडासा ट्रिकी होता. फायनल अनालिसिस इज द थोडासा ट्रिकी होता, इतकाही सोपा नव्हता. बेसिकली जरी तुम्ही चांगला जरी अभ्यास झाला असेल तर आणि तुम्हाला असं वाटत असेल मला खूप अवघड गेलाय तर डोंट वरी. बरेच जणांना हा ट्रिकी पेपर गेलाय. तर आपण म्हणूया की एक मॉडरेट होता, डिफिकल्ट नव्हता, इझी पण नव्हता, तर मॉडरेट पेपर होता. काही क्वेश्चन्स खूप सोपे होते, काही क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट होते किंवा ट्रिकी होते. ठीक आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड टुडे. जर काही क्वेश्चन्स असतील तर ऑफिसच्या नंबरवरती फोन करा किंवा खाली चॅट बॉक्समध्ये मेसेज टाका. विल गेट बॅक टू यू. ओके, थँक्यू.